नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। राज्यातील प्रत्येक रेशन कार्ड धारक आणि शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेकांना प्रश्न पडलाय की PM किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणाला मिळणार? रेशन कार्डाचा यामध्ये काय संबंध आहे? आणि घरातील किती पुरुषांच्या किंवा महिलांच्या नावे ही रक्कम जमा होऊ शकते? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे पैसे अडकू शकतात। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवा। रेशन कार्ड आणि शेतकरी योजनांचा संबंध। शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त धान्य घेण्यासाठी नाही, तर ते तुमच्या कुटुंबाची ओळख आहे। नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसाठी तुमची जमीन तुमच्या नावे असणे गरजेचे आहे। पण त्यासोबतच कुटुंबाची व्याख्या। रेशन कार्डवर तुमचे नाव असणे आणि तुमच्या नावावर शेती असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। जर एकाच रेशन कार्डवर वडील आणि मुलगा अशा दोघांच्या नावावर वेगळी जमीन असेल, तर दोघांनाही स्वतंत्रपणे हे पैसे मिळू शकतात। विभक्त कुटुंब। जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल आणि सातबारा उताराही वेगळा असेल, तर तुम्हाला शासनाच्या या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। रेशन कार्ड आधार लिंक। जर तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर सरकारला तुमच्या कुटुंबाची माहिती मिळत नाही, ज्यामुळे काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। PM किसान 22वा आणि नमो 8वा हप्ता। 4,000 रुपयांचे गणित। आता बोलूया प्रत्यक्ष पैशांबद्दल। केंद्र सरकारचे 2,000 आणि राज्य सरकारचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। कोणाला मिळणार? ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 5 एकरच्या आत आहे, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे। जिल्हावार माहिती। सध्या छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांतून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। तुमच्या जिल्ह्यात ही प्रक्रिया कशी सुरू आहे हे आम्ही पुढे सांगणार आहोतच। रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम आणि अटी। सरकारने आता काही नवीन अटी लागू केल्या आहेत, ज्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। KYC। PM किसानच्या पोर्टलवर जाऊन तुमची KYC पूर्ण असल्याची खात्री करा। फार्मर ID। नवीन रेशन कार्ड नियमावलीनुसार प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र फार्मर ID तयार केला जात आहे। बँक खाते। तुमचे खाते DBT साठी पात्र असावे, म्हणजेच आधार कार्डावरून पैसे काढण्याची सोय त्या खात्यात असावी। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या रेशन कार्डवर 5 सदस्य असतील आणि त्यापैकी 3 जणांच्या नावे शेती असेल, तर त्या तिघांनाही या योजनांचा लाभ घेता येतो, बशर्ते त्यांचा सातबारा उतारा स्वतंत्र असावा। महत्त्वाचे काम आणि सावधानता। अनेक ठिकाणी अफवा पसरत आहेत की सर्वांनाच पैसे मिळणार, पण लक्षात घ्या, ज्यांचे कर भरणा आहे किंवा जे सरकारी नोकरीत आहेत, अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। तसेच रेशन कार्डवर चुकीची माहिती असल्यास तुमचे नाव यादीतून कमी केले जाऊ शकते। त्यामुळे आपले रेशन कार्ड आणि सातबारा नेहमी अपडेट ठेवा। KYC कशी करायची शेतकरी बांधवांनो? आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे KYC। जर तुमची KYC पूर्ण नसेल, तर तुमचे 4,000 रुपये खात्यात येणार नाहीत। ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात कशी करू शकता, ते आता लक्ष देऊन ऐका। 1. PM किसान पोर्टलवरून OTP द्वारे। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google उघडा आणि तिथे PM किसान सर्च करा। अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर गेल्यावर तुम्हाला KYC नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा। यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर एक OTP येईल। तो OTP तिथे टाकून सबमिट करा। तुमची KYC पूर्ण होईल। 2. CSC केंद्रावर जाऊन। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल,
किंवा तुम्हाला मोबाईलवर हे जमत नसेल तर काळजी करू नका. तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर, कस्टमर सर्व्हिस सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रावर जा. तिथे तुमचे ठसे, बायोमेट्रिक देऊन तुम्ही KYC पूर्ण करून घेऊ शकता. यासाठी फक्त 5 ते 10 रुपये शुल्क लागते. 3. बँक खात्याची KYC. अनेकदा पोर्टलवर KYC असते, पण बँकेत नसते. त्यामुळे एकदा तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डची झेरॉक्स द्या आणि मॅनेजरला सांगा की माझं खाते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी लिंक करा. हे केल्यावरच सरकारी पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. शेतकरी मित्रांनो, KYC करताना घाई करू नका. जर सर्व्हर डाऊन असेल तर थोड्या वेळानं प्रयत्न करा. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुमच्या नमो शेतकरी किंवा PM किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण रेशन कार्ड आणि शेतकरी योजनांची संपूर्ण माहिती पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या खात्यात 4,000 रुपये जमा झाले का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला समजते की माहिती किती लोकांपर्यंत पोहोचली आहे. MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना WhatsAppवर शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.